करून भरपूर त्याला समर्थन देतात आणि त्याच कारणामुळे तो विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी हक्कासाठी आवाज उठवतो आणि तो जेव्हा नागपूरला येतो आपल्या सीजेपीच्या प्रोटेस्ट घेऊन, तो जाऊन नागपूरला तिला भेट देतो, तिच्या परिवाराला माफ करा भेट देतो, परंतु मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही की जाऊन एकदा त्या पोरीच्या आई वडिलांची त्यांनी कमीत कमी भेट घ्यावी. हा सध्या सरकारचं धोरण या देशामध्ये चालू आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये जेव्हा हे तरुण विद्यार्थी उभे राहतात तेव्हा फार आनंद होतो. आणि प्रत्येकाने जे काही प्रसार माध्यम चालू आहेत हा मेसेज सध्या उमरेडच्या प्रत्येक ग्रुपमध्ये गेला पाहिजे आणि जे घरी बसलेले आहेत त्यांनी सुद्धा येऊन इथे या आंदोलनामध्ये या विद्यार्थ्यांना पूर्णपणे समर्थन दिलं पाहिजे. माझं संपूर्ण समर्थन आहे आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विद्यार्थ्यांपैकी आणि 11 लाख विद्यार्थ्यांमध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत जी खरंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊ शकले असते 2026 मध्ये, परंतु सरकारच्या आणि एनटीएच्या या नाकर्तेपणामुळे हा विद्यार्थ्यांसोबत झालेला एक मोठा विश्वासघात आहे. कारण ही परीक्षा 2025 ला सुद्धा अशीच लीक झाली होती, त्याच्यामुळे कट ऑफ वाढला. इतिहासामध्ये मी गेल्या 14 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आजपर्यंत नीट जेव्हापासून या देशामध्ये सुरू झाली कधीही 177 हा कट ऑफ नव्हताच. 2026 ला पहिल्यांदा 177 कट ऑफ मार्क गेला आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा 213 गेलेला आहे, जो 200च्या पार कधीच झालेला नव्हता. हे पहिल्यांदा झाला आणि याच्या मागे कारण आहे फक्त आणि फक्त सरकार आणि या देशाचे शिक्षण मंत्री. कारण जर आता खूप सारे असे सध्या प्रपोगंडा चालू आहे की याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा काय दोष आहे, शिक्षण मंत्र्यांनी काय चुकीचा केली आहे. मला असं वाटतं की जर आमच्या कोचिंग इन्स्टिट्यूट एखादा विद्यार्थी जर फेल झाला, जर एखादा विद्यार्थी नापास झाला असेल माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये, तर मला वाटतं ती जबाबदारी माझी आहे, कारण आय एम द डायरेक्टर ऑफ दिस इन्स्टिट्यूट. जर एक विद्यार्थी नापास झाला असेल तर ती जबाबदारी माझी आहे. तर एवढे साऱ्या विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत जर काही कमी जास्त होत असेल आणि जिंदाबाद भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. असाच आवाज मला सर्व स्टुडंट्सचा शेवटपर्यंत पाहिजे. दिल्लीच्या जंतर मंतरवर बसले आहे, मग आपण स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो नक्कीच, हो ना? मग तुम्हाला काहीच नाही, फक्त आमच्या मागे नारे म्हणायला म्हटलं म्हणाल याच्यानंतर. आणि आम्ही पण, मी तुम्हाला जेन्युइन सांगत आहे, या दोघांमधलं कोणीच नीट दिली नाही, ठीक आहे? जो आता नीटचा पेपर लीक झालाय ना, त्या दोघांमधून कोणीच दिलं नाही. आम्ही सगळे बसले आहोत तुम्हा लोकांसाठी, प्रत्येक एका स्टुडंटसाठी या लोकांनी स्टँड घेतला आहे, इनिशिएटिव्ह घेतला आहे, ठीक आहे? तर असा विचार करायचा नाही की आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी इथे बसलो आहे किंवा ते सोनम वांगचुकचं त्यांच्याकडे अटेन्शन ग्रॅब करायसाठी म्हणून तिथे बसले, असं अजिबात नाही आहे. ते या देशाच्या फ्युचरसाठी, आपल्या सर्व युथसाठी ते तिथे लढत आहे. तर आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्यांना सपोर्ट करावा. कळत आहे सगळ्यांना माझं म्हणणं पटत आहे? तर माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त आम्हाला एवढं सपोर्ट करा. आमच्या मागे ऍटलीस्ट तुम्ही जे स्लोगन्स आहेत ते म्हणा, ठीक आहे? एकदा हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश. खरंच नाही वाटलं. असे यूथ आहेत का आपल्या उमरेडचे? एकदा जोरात How's the Josh? How's the Josh? How's the Josh? आता मी म्हणेन, जब जब छात्र बोला है, राज सिंहासन बोला है. काय म्हणायचंय? राज सिंहासन बोला है, ठीक है? जब जब छात्र बोला है, राज सिंहासन बोला है. जब जब छात्र बोला है, राज सिंहासन बोला है. मी म्हणेन धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला म्हणायचं आहे राजीनामा द्या, ठीक आहे? धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.
हॅलो. पाऊस संपल्यावर अजून जेवढे लोक आहेत 4-5 लोक येणार आहेत. तर गेल्या काही दिवसापासून आपल्या उमरेडमध्ये आंबेडकर स्मारक या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांकडून आमरण उपोषण सुरू झालेले आहे आणि हे गरजेचं होतं. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या विरुद्ध हे आमरण उपोषण सुरू आहे आणि त्याच्यात एक भाग म्हणून आपलं हे उपोषण आहे. मी शिक्षण क्षेत्रात आहे, त्यामुळे आम्हाला शिक्षण क्षेत्रात काय काय झळा बसलेल्या आहे याचा बारकाईने अभ्यास आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे की जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, कालांतराने महाविद्यालयीन शिक्षण पण म्हणजे बहुजन माणूस महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहावा की काय अशी सोय करून ठेवलेली आहे. आज दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे प्रसिद्ध पर्यावरण स्नेही आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सोनम वांगचूक सर गेल्या 20-22 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे. नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा आणि त्यावर न्याय मिळावा म्हणून ते एवढ्या दिवसापासून बसलेले आहे आणि त्यांना त्या दिवशी जबरदस्तीने म्हणजे एक पद्धत असते ज्या पद्धतीने त्यांना उचलण्यात आलं आणि ते चित्र जेव्हा आपल्याला मीडियाच्या थ्रू आपल्या समोर आलं तेव्हा थोड्या वेळासाठी असं वाटलं आता इथे सगळे व्यक्तिमत्व बसलेले आहेत, तेव्हा मला असं वाटलं की या देशामध्ये लोकशाहीची हत्या सुरू आहे. या देशामध्ये आपल्या डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या सर्रास लोकशाहीची हत्या सुरू आहे. एक लक्षात घ्या की संविधानाने आणि आपल्या भारतीय लोकशाहीने आपल्याला आपल्या सामान्य माणसाला आंदोलन करण्याचा उपोषणावर बसण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा सामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु ती हिंमत त्या दिवशी काही लोकांकडून झालेली आहे आणि तेव्हा असं वाटलं की आपल्या देशात लोकशाही मूल्य हरवलेले आहे, मानवी मूल्य पायदळी तुडवली चालले आहे, संविधान मूल्य लोकशाही मूल्य ऱ्हास होत चाललेले आहे. आणि म्हणून देशातला संपूर्ण युवा आज जर तुम्ही बघाल तर जंतर मंतरवर मोठ्या संख्येने आलेला आहे आणि जे काही चित्र आपल्या देशामध्ये सुरू आहे ते अत्यंत बिकट आहे, वाईट आहे. नीट परीक्षा झाली, त्यामध्ये घोटाळा झाला. आमचे काही जवळचे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या परीक्षेमध्ये जवळपास 600 स्कोर होता, 650 स्कोर होता. अशा विद्यार्थ्यांनी जेव्हा परीक्षा कॅन्सल झाल्यावर त्यांनी काय करावं? ज्यांचा नंबर MBBS ला लागणार होता, 680-700 मार्क असलेले विद्यार्थी जेव्हा परीक्षा रद्द होते तेव्हा त्यांना कसं वाटते? त्यांच्या आयुष्यामध्ये आभाळ कोसळते. पण सरकारला याचं काही नाही. बरं, पुनर्परीक्षा घेतली, मग काय झालं? पुनर्परीक्षा घेतल्यावरही घोटाळा झाला. आन्सर की मध्ये 580 मार्क दिसत आहे आणि प्रत्यक्षात रिझल्ट लागला तेव्हा 35 मार्क दिसत आहे. कोणाचे 585 मार्क आहे आन्सर की मध्ये, त्याला 90-92 मार्क मिळालेले आहे. म्हणजे पुनर्परीक्षा सुद्धा चांगली झाली की नाही हा प्रश्न आहे. आणि असंच जर या देशात होत राहिलं तर विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून, मला एक चांगलं वाटत आहे की आजच्या या उपोषणाला पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि उमरेडमधल्या सर्वसामान्यांचा पाठिंबा आहे. सर्व लोक या उपोषणाच्या सोबत आहेत. कालपासून आम्ही या विद्यार्थ्यांना भेटी देत आहे, आश्वासन देत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज आपल्याला SDO साहेबांकडे जाऊन निवेदन द्यायचं आहे आणि या सर्व संघर्षाला न्याय द्यायचा आहे. तर पुनश्च एकदा मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. जयपुरनी सताई शेख मॅडम आलेले, मी मॅडम
संविधान आणि लोकशाही आज कशी धोक्यात आली आहे याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या देशामध्ये दिसत आहे. तर एक नारा घेऊ आणि थांबू. जब जब छात्र बोला है, जब जब छात्र बोला है, जब जब छात्र बोला है. धन्यवाद. मला